प्रत्येक विषयात तुला नाक खुपसायची गरज नाही. रविवारची ती सकाळ शांततेत सुरू झाली होती, पण अवघ्या काही मिनिटातच त्या शांततेची जागा एका भयानक घरगुती युद्धाने घेतली. हॉलमध्ये सासूबाई, मंगलाबाई आणि सासरे अण्णा सोफ्यावर बसून चहा पिता पिता घरगुती बजेट आणि नातेवाईकांच्या लग्नाच्या खर्चावर शांतपणे गप्पा मारत होते. वातावरण अगदी सामान्य होतं. मिनल स्वयंपाकघरातून नाश्त्याची प्लेट घेऊन तिथे आली. सासू सासऱ्यांच्या गप्पा ऐकून तिने अतिशय साधेपणाने आणि आदराने तिचं मत मांडलं. हो ना आई, लग्न कार्यात विनाकारण अवाढव्य खर्च करण्यापेक्षा आजकाल कोर्ट मॅरेज करून तेच पैसे मुलांच्या भविष्यासाठी फिक्स डिपॉझिट केलेले बरे. तिचं हे वाक्य संपायच्या आतच मंगलाबाईंचा पारा थेट 7व्या गगनाला भिडला. सुनेने आपल्या संवादात तोंड उघडावं आणि चक्क सल्ला द्यावा, हा त्यांच्या अहंकाराला फार मोठा धक्का होता. त्याने हातातला चहाचा कप समोरच्या काचेच्या टेबलवर इतक्या जोरात आपटला की खटकन आवाज आला आणि चहा बाहेर उडाला. टेबलवर ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या थरथरल्या. मंगलाबाई सोफ्यावरून ताडकन उठून उभ्या राहिल्या. त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते आणि कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या. त्यांनी मिनलवर बोट रोखलं आणि संपूर्ण घर डोक्यावर घेत थेट ओरडल्या, प्रत्येक विषयात तुझं नाक खुपसायची गरज नाही. त्यांचा तो रुद्रावतार आणि धारदार आवाज ऐकून मिनल जागीच थिजली. मंगलाबाई तिथेच थांबल्या नाहीत. त्यांचा आवाज आणखी वाढला. तुझी लायकी काय आणि तू बोलतेस काय? आम्ही दोघं गप्पा मारतोय, त्यात तुला मध्ये पडायचा अधिकार कोणी दिला? लग्न होऊन 2 वर्ष झाली नाहीत तर या घराची मालकीण बनायचा प्रयत्न करतेस. आम्ही आमचा संसार कसा चालवायचा हे तुझ्यासारख्या कालच्या पोरीकडून शिकायची गरज नाही आम्हाला. हा आरडाओरडा ऐकून गॅलरीतून मिनलची नणंद स्नेहल धावतच हॉलमध्ये आली. परिस्थिती काय आहे हे न समजताच वहिनीला अपमानित करण्याची संधी साधत तीही या आगीत तेल ओतायला पुढे आली. स्नेहल हातवारे करत मिनलच्या अंगावर धावून जात म्हणाली, वहिनी, तुमचं हे रोजच झालंय. आईबाबा शांतपणे बोलत होते ना, मग तुम्हाला मध्ये नाक खुपसून त्यांचा मूड खराब करायची काय गरज होती? स्वतःला फार शहाणी समजता का? तुमच्या माहेरी असंच शिकून पाठवलंय का तुम्हाला? माहेरचा उल्लेख होताच मिनलच्या काळजाला पार आरपार छिद्र पडलं. अण्णांनी हे वाढतं भांडण पाहून मंगलाबाईंना शांत करण्याचा प्रयत्न केला. अगं मंगला, राहू दे ना, ती सहज बोली, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? पण अण्णांनी मिनलची बाजू घेताच मंगलाबाईंचा संताप अनावर झाला. त्या अण्णांवरच कडाडल्या, तुम्ही गप्प बसा. नेहमी हिचीच बाजू घेता म्हणूनच हिची हिंमत वाढलीये. हिने आम्हा दोघांमध्ये बोलून आमचा अपमान केलाय. मी हे सहन करणार नाही. तेवढ्यात हा सगळा किंचाळण्याचा आवाज ऐकून मिनलचा नवरा अमित डोळे चोळत बेडरूममधून बाहेर आला. हॉलमधला आईचा लाल झालेला चेहरा, बहिणीचा आक्रमक अवतार आणि कोपऱ्यात रडवेली होऊन उभी असलेली मिनल पाहून त्याला समजलं की घरात महायुद्ध सुरू झाले. अमितने परिस्थिती शांत करण्याऐवजी थेट मिनलवरच आपला सगळा राग काढला. तो मिनलच्या जवळ गेला आणि सगळ्यांसमोर तिच्यावर डापरला. मिनल, काय लावलं हे रोज सकाळी सकाळी? रविवारी तरी या घरात माणसाला शांतता लाभू देणार की नाही तुम्ही लोक? आई आणि बाबा काहीतरी बोलत होते तर तुला मध्ये बोलायची काय खाज होती? गप्पपणे स्वयंपाकघरात आपलं काम करायचं सोडून प्रत्येक गोष्टीवर हुशारी झाडायची तुला सवयच झालीये. आई जे बोलते ते गप्प ऐकून घ्यायचं, उलट उत्तर द्यायची नाहीत. अमितचे हे शब्द म्हणजे मिनलच्या आत्मसन्मानाचे धिंडवडे काढणारे होते. ज्या नवऱ्याच्या आधारावर ती हे घर स्वतःचं मानत होती, त्यानेच सत्य न जाणून घेता सासू आणि नंदेच्या सुरात सूर मिळवून तिला 4 चौकात गुन्हेगार ठरवलं होतं. अण्णा हताश होऊन डोक्याला हार लावून सोफ्यावर बसले होते. मंगलाबाई आणि स्नेहल तिरक्या नजरेने मिनलकडे बघत होते, जणू काही त्यांनी एखादी फार मोठी लढाई जिंकली होती. मिनल तिथेच स्तब्ध उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनात एक प्रचंड संताप आणि वेदना धगधगत होती. लग्न करून या घरात येणं हीच तिची सगळ्यात मोठी चूक होती का? हा विचार तिच्या मनात थैमान घालत होता. घरातल्या या 3 तास चालणाऱ्या नॉनस्टॉप मानसिक आणि शाब्दिक छळाने तिचं जगणं असह्य केलं होतं. रविवारच्या त्या महायुद्धानंतर घरातली शांतता एखाद्या स्मशानासारखी भयानक वाटत होती. घड्याळात दुपारचे 1:30 वाजले होते. मिनलने सकाळच्या त्या अपमानातून स्वतःला कसं तरी सावरलं
आणि रडत रडतच दुपारी सगळ्यांसाठी स्वयंपाक केला. अण्णांनी अमितला समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण अमित अजूनही आईच्याच बाजूने उभा होता. मंगलाबाई आणि स्नेहल हॉलमध्ये बसून दुपारच्या जेवणाची वाट पाहत होत्या. मिनलने जेवणाचं टेबल सजवलं आणि अत्यंत जड पावलांनी अण्णा, अमित, मंगलाबाई आणि स्नेहलला जेवायला बोलावलं. सगळेजण टेबलवर आली. जेवणाचा पहिला घास घेण्यापूर्वीच मंगलाबाईंच्या चेहऱ्यावरचा तो विकारी भाव तसाच होता. भांडण करण्यासाठी त्या फक्त निमित्त शोधत होत्या. अमितने पानातली पोळी तोडली आणि भाजी तोंडाला लावली. मिनलने आज मटार पनीरची भाजी आणि मऊ लुसलुशीत चपात्या केल्या होत्या. भाजी खरोखरच अप्रतिम झाली होती, पण कौतुक करेल ती सासू कसली. मंगलाबाईंनी भाजीचा एक घास घेतला आणि तोंड वाकडं करत म्हणाल्या, अरे रे रे, भाजीमध्ये मिठाचा पत्ताच नाही. सकाळी नाक खुपसायला जेवढी हुशारी दाखवली तेवढं लक्ष जर स्वयंपाकात दिलं असतं तर आज भाजी अशी वळणी लागली नसती. आईचा सूर ओळखून स्नेहलने लगेच आपल्या पानातील पोळी बाजूला ठेवली आणि चेहऱ्यावर प्रचंड वैतागानं म्हणाली, हो ना आई, खरंच भाजीला काही चवच नाहीये. ज्यांना स्वतःच्या घराचं बजेट सांभाळायची मोठी खाज असते त्यांना भाजीमध्ये किती मीठ टाकायचं याचंच भान नसतं. सकाळी मोठ्या मोठ्या गप्पा मारत होत्या, कोर्ट मॅरेज करा आणि पैसे वाचवा. स्वतःच्या माहेरून हीच शिकवण मिळाली वाटतं की नवऱ्याच्या घरी जाऊन सासवांचा अपमान करायचा आणि जेवणात मीठ कमी टाकायचं. स्नेहलने पुन्हा एकदा माहेरचा उद्धार केल्यामुळे मिनलच्या मनातील सहनशक्तीची सीमा आता संपत आली होती. तिचे हात थरथरत होते. ती तिथेच भाजीचं पातेलं हातात घेऊन उभी होती. तिने अमितकडे पाहिलं या आशेने की अमित आता तरी काहीतरी बोलेल, पण अमितने मान खाली घालून गुपचूप जेवण चालू ठेवलं. त्याला आई आणि बहिणीच्या समोर काहीही बोलायची हिंमत नव्हती. अण्णांनी मात्र भाजी खाल्ली आणि ते मंगलाबाईंना रागाने म्हणाले, मंगला, काय तोंड सुटले ग तुमचं मायलेकींचं. भाजी अगदी छान झालीये. सकाळी जे झालं ते झालं. आता जेवताना तरी त्या बिचाऱ्या पोरीला शांततेत जेवू द्या. कशाला रोज रोज तिचं जीणं कठीण करताय. अण्णांनी मिनलची बाजू घेताच मंगलाबाईंनी पानातच हात धुतला. ते टेबलवरून ताडकन उठल्या आणि अण्णांवर ओरडल्या, तुम्हाला जर तुमच्या सुनेच्या हातचं अळणी जेवण एवढं आवडत असेल तर तुम्हीच खा. आम्ही चाललो उपाशी. हिच्यामुळे आज माझ्या घराची शांतता भंग पावलीये. जोपर्यंत ही मुलगी या घरात आहे तोपर्यंत मला या घरात मान मिळणार नाही. मंगलाबाईंचा हा नवीन अवतार पाहून अमित अखेर उठला. तो मिनलवर प्रचंड संतापला. त्याने जेवणाचं ताट बाजूला ढकललं आणि मिनलच्या जवळ जाऊन तिच्यावर डाफरला, मिनल, हे सगळं तुझ्यामुळे होते. सकाळी तू आईच्या आणि बाबांच्या गप्पांमध्ये तोंड उघडलंस म्हणून हा एवढा मोठा राडा झाला आणि आता दुपारी जेवताना पण तुझ्यामुळे आई उपाशी उठली. तुला लाज वाटते का नाही? जर तुला या घराचे नियम पाळता येत नसतील तर कशाला राहतेस इथे? जा निघून तुझ्या माहेरी. अमितने जेव्हा तिला घरातून निघून जाण्यास सांगितले तेव्हा मिनलच्या आत काहीतरी तुटलं. ती 2 वर्ष या घराला सावरण्याचा प्रयत्न करत होती, पण आज तिला समजलं की या घराच्या भिंतींना दया नाही आणि तिच्या नवऱ्याला तिचा आदर नाही. तिने हातातलं भाजीचं पातेलं जोरात जेवणाच्या टेबलावर आदळलं. त्या आवाजाने मंगलाबाई, स्नेहल आणि अमित तिघेही दचकले. मिनलने डोळ्यातले अश्रू पुसले. तिचा चेहरा आता रडका नव्हता तर तो स्वाभिमानाने ताठ झाला होता. ती अमितच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय खंबीर आवाजात म्हणाली, हो, मी माहेरी जाते, कारण तुमच्यासारख्या माणसांसोबत राहून मला माझा आत्मसन्मान गमवायचा नाही. तिने रूममध्ये जाऊन आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगलाबाई आणि स्नेहल कोपऱ्यात उभ्या राहून कुत्सितपणे हसत होत्या. त्यांना वाटले की मिनल नेहमीसारखी घाबरून माफी मागेल, पण मिनलने बॅग भरली, अण्णांच्या पाया पडली आणि अमितकडे एक शेवटचा तिरस्कारयुक्त कटाक्ष टाकून घराचा दरवाजा जोरात बंद करून ती बाहेर पडली. त्या आवाजाने मंगलाबाई आणि स्नेहलच्या चेहऱ्यावरचा कुत्सित आनंद एका सेकंदासाठी गोठला. अमित मात्र तसाच हॉलमध्ये स्तब्ध उभा होता. त्याला वाटलं होतं की मिनल नेहमीप्रमाणे रडत खोलीत बसेल, पण तिने थेट घर सोडण्याचा घेतलेला हा निर्णय त्याच्या कल्पनेच्या पलीकडचा होता. अण्णांनी डोक्याला हात लावला आणि ते हताशपणे सोफ्यावर बसले. मिनल तडक रेल्वे स्टेशनवर आली. डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, पण मनात एक वेगळाच निर्धार होता.
2 तासांचा प्रवास करून ती तिच्या माहेरी म्हणजेच तिच्या आईवडिलांच्या घरी पोहोचली. अचानक हातात बॅग घेऊन आलेल्या मिनलला बघून तिच्या आईच्या काळजाचा ठोका चुकला. बाबांनी पेपर बाजूला ठेवला आणि ते काळजीने तिच्या जवळ आले. काय झालं मीनू? अमित कुठे आहे आणि तू अचानक अशी बॅग घेऊन? आईने घाबरत विचारलं. मिनलने स्वतःला सावरलं. बाबांच्या कुशीत शिरून ती मनमोकळी रडली आणि सकाळी चहाच्या वेळेपासून ते दुपारच्या जेवणाच्या टेबलवर अमितने तिला घर सोडायला सांगण्यापर्यंतचा सगळा थरार तिने आईवडिलांना सांगितला. सासूचे टोमणे आणि नणंदची आगलावी ती सहन करत होती, पण अमितने सगळ्यांसमोर निघून जा म्हटल्याचं ऐकून तिचे बाबा संतापाने लाल झाले. त्यांच्या घरात काय सोन्याच्या विटा लागल्यात का माझ्या पोरीला प्रत्येक गोष्टीसाठी टोमणे मारायला आणि घरातून काढायला? बाबा कडाडले. आईने मिनलला जवळ घेतला आणि म्हणाली, काही काळजी करू नकोस बेटा, आता तू तिथे परत जायचं नाहीस. स्वाभिमान गमावून संसार करायची काहीच गरज नाही. दुसरीकडे मिनल घर सोडून गेल्यानंतर सासरच्या घरातली परिस्थिती बदलायला लागली होती. सुरुवातीला मंगलाबाई म्हणाल्या, जाऊ दे रे अमित, येईल 2 दिवसात नाक घासून परत. दुसरीकडे जाणार कुठे ती? स्नेहलनेही आईच्या सुरात सूर मिळवला. पण खरी अडचण संध्याकाळपासून सुरू झाली. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली, पण स्वयंपाकघरात सामसूम होती. मिनल रोज न सांगता सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ वेळेवर टेबलवर ठेवायची. मंगलाबाईंना गुडघेदुखीचा त्रास असल्यामुळे त्या जास्त वेळ उभ्या राहू शकत नव्हत्या. स्नेहलला फक्त मोबाईल चालवायला आणि चहा करायला येत होता. जेवणाचा प्रश्न आला तेव्हा स्नेहल वैतागून म्हणाली, आई मला नाही जमणार एवढा स्वयंपाक करायला, आपण बाहेरून मागवूया. अमित दुपारी जेवणाच्या टेबलवरून उपाशी उठला होता, त्यामुळे त्याला प्रचंड भूक लागली होती. बाहेरून मागवलेलं तेलकट जेवण पाहून त्याचा मूड अजूनच खराब झाला. त्यात अण्णाने जेवायला नकार दिला. अण्णा अमितच्या जवळ आले आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, अमित, तू आज नवरा म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलास. तुझ्या आई आणि बहिणीने त्या पोरीचा अपमान केला आणि तू गप्प राहिलास. जी मुलगी तुझ्या विश्वासावर तिचं घर सोडून आली, तिलाच तू घर सोडून जायला सांगितलंस. आज जर तिने कायदेशीर पाऊल उचललं तर पोलिसांसमोर तोंड दाखवायला जागा उरणार नाही तुला. अण्णांचे हे शब्द अमितच्या डोक्यात चक्रासारखे फिरू लागले. तो आपल्या खोलीत गेला. खोलीत सगळीकडे मिनलच्या वस्तू होत्या. तिचा आवरलेला बेड आणि ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तिची सिंदूरची डब्बी. अमितने त्याचा मोबाईल हातात घेतला. त्याने विचार केला की मिनलला फोन करावा, पण त्याचा अहंकार आडवा येत होता. रात्रीचे 11 वाजले होते. अमितला झोप येत नव्हती. त्याला आठवलं की गेल्या 2 वर्षात जेव्हा जेव्हा आईने मिनलला टोमणा मारला तेव्हा मिनलने कधीच उलट उत्तर दिलं नव्हतं. ती फक्त अमितकडे आशेने बघायची आणि आज त्यानेच तिला घर सोडून जायला सांगितलं होतं. अमितला स्वतःच्या वागण्याची प्रचंड लाज वाटू लागली. आईच्या अंधपुत्रासारखं वागून त्याने स्वतःचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त केलं होतं. त्याने घाईघाईने गाडीची चावी उचलली. मंगलाबाईंनी हॉलमधून विचारलं, अरे अमित, कुठे चाललास यावेळेस? अमितने पहिल्यांदाच आईकडे अत्यंत रागाने पाहिलं आणि म्हणाला, माझ्या बायकोला आणायला चाललोय आई. सकाळी तिने फक्त एक सल्ला दिला होता, त्यात तिचं काहीच चुकलं नव्हतं. तिचं नाक खुपसणं चुकीचं नव्हतं, तर तुमचं प्रत्येक गोष्टीत अहंकार आणणं चुकीचं होतं. जर मिनल या घरात परत आली नाही तर मी सुद्धा या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही. अमितचा हा उतार पाहून मंगलाबाई आणि स्नेहलच्या तोंडचं पाणी पळालं. अमित तडक गाडी घेऊन मिनलच्या माहेरच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात आता सासू सुनेच्या भांडणापेक्षा स्वतःची चूक सुधारायची आणि मिनलची माफी मागायची तीव्र इच्छा होती. अमित रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने गाडी चालवत मिनलच्या माहेरी पोहोचला. त्याचं मन आतून प्रचंड अस्वस्थ होतं. घड्याळात रात्रीचे 12:30 वाजले होते. त्याने धाडकन दाराची बेल वाजवली. दार मिनलच्या बाबांनी उघडलं. समोर अमितला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा राग पुन्हा उपाळून आला. आता कशाला आलायस इथे? दुपारी तर मोठ्या दिमागात घराबाहेर काढलं माझ्या पोरीला. बाबांचा आवाज चढला होता. अमितने काहीही न बोलता थेट बाबांच्या पाया पडले. त्याचे डोळे भरून आले होते. बाबा, माझी खूप मोठी चूक झाली. आई आणि स्नेहलच्या बोलण्यात येऊन मी मिनलचा घोर अपमान केला. मला माझी चूक कळलीये. मला प्लीज मिनलला भेटू द्या, अमित अतिशय गयावया करत म्हणाला. अमितचा हा पश्चाताप बघून बाबांनी त्याला आत घेतलं. मिनल हॉलमध्ये बसली होती. तिला बघून तिने आपली नजर दुसरीकडे वळवली.
तिच्या चेहऱ्यावर अजूनही दुपारच्या अपमानाची वेदना स्पष्ट दिसत होती. अमित मिनलच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला, मिनल, मला माफ कर. आज मी एक चांगला नवरा बनू शकलो नाही, पण मी तुला वचन देतो, यापुढे माझ्या घरात तुझा कधीही अपमान होणार नाही. तुझ्या आत्मसन्मानाची जबाबदारी माझी असेल. प्लीज माझ्यासोबत घरी चल. मिनलने शांतपणे आपला हात सोडवून घेतला. ती अमितच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय खंबीरपणे म्हणाली, अमित, मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून तुझ्या घरी परत येईन, पण माझ्या काही अटी आहेत. मी त्या घरात आता फक्त एक सून म्हणून नाही, तर त्या घराची बरोबरीची मालकीण म्हणून पाऊल ठेवणार. तिने अमित समोर तिच्या 3 मुख्य अटी ठेवल्या. पहिले, आर्थिक स्वातंत्र्य. घराच्या प्रत्येक आर्थिक निर्णयात आणि हिशोबात मिनलचा सहभाग असेल. 2, टोमणेबाजी बंद. सासूबाई किंवा स्नेहलने यापुढे कधीही माहेरचा उद्धार केला किंवा टोमणे मारले तर अमितने तिथेच त्यांना थांबवून मिनलची बाजू घेतली पाहिजे. 3, वैयक्तिक स्पेस. जर यानंतरही घरात रोज कटकटी झाल्या तर अमितला मिनलसोबत वेगळं घर घेऊन राहावं लागेल. अमितने मिनलच्या डोळ्यातला तो खंबीरपणा आणि स्वाभिमान पाहिला. त्याला समजलं की आता ती जुनी शोषित मिनल राहिली नव्हती. त्याने एक क्षणही न घालवता तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अमित मिनलला घेऊन घरी परतला. मंगलाबाई आणि स्नेहल हॉलमध्येच बसल्या होत्या. त्यांना वाटलं होतं की मिनल नेहमीसारखी मान खाली घालून येईल, पण मिनल अत्यंत ताठ मानेने घरात शिरली. मंगलाबाई काही बोलणार तेवढंच अमितने त्यांना थांबवलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, आई, मिनल या घराची सून असण्यासोबतच माझी बायको आहे. आजपासून या घरातल्या प्रत्येक विषयात आणि प्रत्येक निर्णयात तिचा शब्द अंतिम असेल. आता यापुढे तिच्या कोणत्याही गोष्टीला नाकूपच समजायची चूक कोणीही करू नये. अमितचा तो कडक आणि बदललेला अवतार पाहून मंगलाबाई आणि स्नेहल सुन्न झाल्या. त्यांना समजलं की आता त्यांची हुकुमशाही संपली आहे. मिनलने अण्णांचे आशीर्वाद घेतले आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने गेली. पण आज तिच्या पावलांमध्ये परकेपणा नव्हता, तर स्वतःच्या हक्काची घराची एक वेगळीच ओळख आणि स्वाभिमान होता. मिनल घरात परत येऊन आता 6 महिने झाले होते. सुरुवातीचे काही दिवस मंगलाबाई आणि स्नेहलच्या चेहऱ्यावरचा तो पराभवाचा राग स्पष्ट दिसत होता, पण अमितने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे त्यांच्यात मिनलला पुन्हा टोमणा मारण्याची हिंमत उरली नव्हती. काही दिवसांनी दिवाळीचा सण तोंडावर आला. घरातली फराळाची आणि खरेदीची तयारी सुरू होणार होती. नेहमीप्रमाणे मंगलाबाई हॉलमध्ये सोफ्यावर बसून स्नेहलसोबत चर्चा करत होत्या की यावेळेस फराळ बाहेरूनच मागवून घेऊया. घरात खूप दगदग होती. नेमकी त्याच वेळी मिनल स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या हातात एक छोटी डायरी आणि पेन होतं. ती थेट मंगलाबाई आणि अण्णांच्या समोरच्या सोफ्यावर बसली. पूर्वी ती अशा वेळी लांब उभी राहायची, पण आता तिचा वावर या घराच्या मालकीनीसारखा होता. तिने डायरी उघडली आणि म्हणाली, आई, फराळ बाहेरून मागवला तर खूप महाग पडेल आणि त्यात भेसळ पण असते. मी एक यादी बनवली. आपण घरीच फराळ करूया. मी, तुम्ही आणि स्नेहल तिघी मिळून करू, म्हणजे कोणावर एकट्यावर ताण येणार नाही. आणि हो, यावेळेस अमितने फराळाच्या साहित्यांसाठी पैसे डायरेक्ट माझ्या खात्यावर ट्रान्सफर केलेत, त्यामुळे बजेट मी बघून घेईन. मिनल अत्यंत शांतपणे पण अधिकाराने बोलत होती. तिचे हे शब्द ऐकून मंगलाबाईंना 6 महिन्यांपूर्वीचा तो रविवार आठवला, जेव्हा त्याने मिनलला प्रत्येक विषयात तुझं नाक खुपसायची गरज नाही असं म्हणून घराबाहेर काढलं होतं. आज परिस्थिती पूर्ण बदलली होती. ज्या बजेटवर मिनलला बोलण्याचा अधिकार नव्हता, तेच बजेट आज पूर्णपणे तिच्या हातात होतं. मंगलाबाईंनी स्नेहलकडे पाहिलं. स्नेहलने गुपचूप मान खाली घातली. मंगलाबाईंच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा अहंकार नव्हता, तर सुनेच्या या खंबीरपणाबद्दल एक सुप्त आदर निर्माण झाला होता. ते शेवटी मऊ पडत म्हणाल्या, बरं बाई, जशी तुझी मर्जी. तू म्हणतेस तेही बरोबरच आहे. घरी केलेला फराळ चांगलाच होईल. सांग काय काय सामान आणायचं, अमितला आणायला सांगूया. तिथूनच पेपर वाचत असलेली अण्णा कौतुकाने मिनलकडे बघून हसली. तेवढ्यात अमित ऑफिसला जाण्यासाठी हॉलमध्ये आला. त्याने घरातलं हे बदललेलं वातावरण पाहिलं. आई सुनेचा सल्ला शांतपणे ऐकून घेत होती आणि मिनल खंबीरपणे घर सांभाळत होती. अमितने मिनलकडे बघून एक समाधानाचा सुस्कारा सोडला. ज्या घरात एकेकाळी सुनेचं मत मानणं म्हणजे नाकूपच न मानलं जायचं, आज त्याच घरात तिच्या सल्ल्याशिवाय पाणीही हलत नव्हतं.
मिनलने तिची सोशिकता सोडली, स्वतःचा स्वाभिमान जागा केला आणि घराला खऱ्या अर्थाने तिचं हक्काचं घर बनवलं. त्या मानसिक युद्धाने आणि घरगुती भांडणाने मिनलला संपवलं नाही, तर तिला अधिक खंबीर आणि स्वाभिमानी बनवून या घराची खरी गृहलक्ष्मी बनवलं होतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.